ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 14. चातुर्वर्ण्याविषयी आता भगवंत विवेचन करणार आहेत. मागच्या काही भागांमध्ये किंवा अध्यायांमध्ये चातुर्वर्ण्याविषयी थोडेफार आलेलेच आहे. त्याविषयीच आता ते विस्तृतपणे सांगत आहेत. वेदांनी चारही वर्णांच्या डोक्यावर विविध कर्मे थोपली. आता ती कर्मे कोणती हे आपण पाहूया. हे 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे होत. यामध्ये ब्राह्मण वर्ण पहिला आहे. वेदाध्ययनाचा अधिकार जसा ब्राह्मणांना आहे तसा क्षत्रिय आणि वैश्यानाही आहे. चौथ्या शूद्र वर्णाला जरी तो अधिकार नसला तरी त्याचा आचार आणि व्यवहार पहिल्या तिघांच्या अधीन असल्यामुळे त्यांचाही वेदांशी संबंध आहेच. दुरान्वयाने का होईना आहेच. फुलांच्या हारामधील फुलांचा वास घेतला जातो तेव्हा त्यातील दोऱ्यालाही हुंगले जाते किंवा त्यालाही महत्त्व प्राप्त होते. दोऱ्याशिवाय फुलांचा हार नाहीच. त्याप्रमाणे श्रुतीने पहिल्या 3 वर्णांबरोबरच शूद्र वर्णाचा सुद्धा अंगीकार केला आहे. त्यांनी कोणती कर्मे आचरली असता त्यांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो त्याचेही विवरण वेदांनी केले आहे. आता मी ते तुला सांगतो. प्रकृतीने प्राप्त झालेल्या स्वभावानुसार, स्वभाव हा प्रकृतीवरच अवलंबून आहे, तर प्रकृतीने प्राप्त झालेल्या स्वभावानुसार आणि सत्वादी 3 गुणांनुसार ह्या कर्माची वाटणी झाली आहे. पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांमध्ये संपत्तीची वाटणी करून देतो किंवा मालक जसा प्रत्येक नोकराला वेगळे वेगळे काम सांगतो त्याप्रमाणे ही वाटणी झाली आहे. सत्वगुणाने आपल्या कमी अधिक भागाने ब्राह्मण आणि क्षत्रियांना उत्पन्न करून त्यांना वेदविद्येचे अधिकार दिले. सत्वमिश्रित रजोगुणाने वैश्यांना उत्पन्न केले आणि त्यांनाही व्यापार कर्माचे किंवा शेतीचे अधिकार दिले. तर रजोगुण मिश्रित तमोगुणाने शूद्रांची कर्मनिर्मिती केली. आपलीच वस्तू दिव्याच्या साह्याने जशी पटकन आणि नीट दिसते तशी प्रत्येक वर्णाची विहित कर्मे शास्त्राच्या उजेडात चांगली दिसून येतात. वास्तविक हे चातुर्वर्ण्य म्हणजे श्रमविभागणी आहे आणि जन्मानी हे चातुर्वर्ण्य नाही आहेत, कर्मांनी आहेत, हे लक्षात घ्यावे. आता प्रथम ब्राह्मण वर्णाविषयी पाहू. शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव म्हणजे सरळता वागण्यातली, ज्ञान, विज्ञान आणि परब्रह्माविषयी आस्तिक्य भाव हे गुण ब्राह्मणांच्या मध्ये निसर्गदत्त असतात असा संकेत आहे. असतातच असं नव्हे, पण ते असावेत असा संकेत आहे. आणि या गुणांसह केलेली यज्ञयाजन इत्यादी कर्मे ही निर्दोष मानावी. हे जे वर सांगितलेले गुण आहेत त्याविषयी पूर्वी बोलून झालेच आहे. तसेच हे गुण कर्म म्हणूनही सांगता येतील. ही ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे होत. तसेच हे गुणही त्यांच्या ठायी जन्मजात असतात. आता पहा, एखादा गुण पिढ्यानपिढ्या उतरतोच तसं होतं. हे गुण इतरांच्यातही असतात, पण इतरांना ते प्रयत्नसाध्य असतात, तर काही काही जणांच्यात ते जन्मदत्त असतात. उरलेल्या 3 वर्णांचे बाबतीत असेच म्हणता येते. काही गुण त्यांच्या ठायी जन्मजात असतात आणि इतर वर्णातील गुण प्रयत्नसाध्य असतात. तेव्हा आता क्षत्रिय वर्णाविषयी पाहू. शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धाला तोंड देणे, दान आणि नेतृत्व हे क्षत्रियांचे स्वाभाविक गुण आणि कर्मे देखील आहेत. क्षत्रियांच्या अंगच्या तेजामुळे, त्यांच्या बाहुबलामुळे, न्याय्य हक्कासाठी लढा देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे, शूरपणामुळे, अर्जित संपत्तीचे याचकांच्या इच्छेप्रमाणे दान देण्यामुळे, प्रजेचे हित साधून उत्तम नेतृत्व करण्याने क्षत्रिय वर्ण हा पृथ्वीचा उपभोग घेण्यास अगदी योग्य होय. ब्राह्मण तसेच इतर प्रजा, धर्म यांच्या रक्षणाची सारी जबाबदारी पेलण्यास उत्तम बाहुबल लाभलेले क्षत्रिय सर्वथा उत्तम आणि योग्य आहेत
असे जाण. वेदांनी त्याच्यासाठी हीच कर्मे विहित म्हणून सांगितली आहेत. आता आपले जे हे सैन्य आहे, सगळे सैनिक आहेत, ते सगळे क्षत्रियच म्हणायला पाहिजेत. जन्माने त्यांची जात कुठली का असेना तसे. हे सारे गुण क्षत्रियांच्या जन्मजातच ठेवलेले असतात. आता वैश्यवर्ण. वैश्यवर्णासाठी शेती, गोधनपालन, पशुपालन हे प्रमुख कर्म होय. त्याचप्रमाणे वस्तू विक्री करणे, त्यावर वाजवी म्हणजे योग्य तेवढाच फायदा घेऊन संपत्ती अर्जित करणे, व्यापार करणे ही कामे वैश्यांसाठी असून ती व्यापार करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी जात्याच असते. आणि या तिन्ही वर्णाची आवश्यक ती सेवा करणे आणि त्यांची कामे करून देणे हे कर्म शूद्रवर्णांसाठी सांगितले आहे. सेवाभाव आणि त्यासाठी आवश्यक ती शक्ती आणि मानसिकता त्यांच्या ठायी स्वभावतःच असते. हे पार्था, ज्या त्या इंद्रियाने त्यांची त्यांची ठरलेलीच कामे करावीत. म्हणजे कानांनी शब्दग्रहणाचेच कार्य करावे. ते जर चव घेऊ म्हणतील किंवा रूप पाहू म्हणतील तर त्यांना ते शक्यच होणार नाही. अगदी त्याप्रमाणे ज्या त्या वर्णातील व्यक्तींनी त्यांना नेमून दिलेले कामच करावे. इतरांचे काम करू पाहतील तर ते योग्य पद्धतीने करणे त्यांना शक्य होणार नाही. म्हणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वर्णविहित कर्म करणारा मोक्षरूपी नदीच्या तीरावर जाऊन पोचतो. तो निषिद्ध कर्मे करत नाही आणि विहित कर्माचा त्यागही करत नाही. नित्यकर्मे करताना फलाशा ठेवत नाही. म्हणूनच तो वैराग्याच्या बळाने मोक्षाच्या जवळ पोचतो. असे वैराग्य की जे भाग्याची परिसीमा आहे आणि कर्म करून आलेला शीण घालवण्याचे ते विश्रांती स्थानही आहे. वैराग्य ही जणू मोक्षाची हमीच आहे हो पार्था. येणेप्रमाणे वर्णविहित कर्मे फलाशा न ठेवता निष्काम बुद्धीने आचरल्यास मोक्ष हा ठेवलेलाच आहे. हरिओम तत्सत. भाग 14 समाप्त.